नमस्कार मंडळी, तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असणार. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या प्रेम लता दामा ब्लॉग्स मी खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे मंगळवार, तर आज मला पूजा करायची आहे. आणि तसं तर ना सकाळी सकाळी लेकरांचं टिफिन झालं, लेकरं टिफिन घेऊन गेले आणि आज सोनूला सुट्टी आहे, तर सोनू घरामध्येच आहे. तर तिनं वरचं जरा साफसफाई करलेली आहे, मी जरा खालचं करून घेते. आणि 7:30 वाजता अश्विन जाते. तर सकाळी सकाळी टिफिन झालं, स्वयंपाक झालं सकाळी सकाळी. इकडे बघा पूजा करायची राहिली आहे. आता जस्ट मी फ्रेश झाले, आता मी पूजा करेन. पूजा तीन करून मग दुपारचं लंच करायचे. म्हणजे लेकरं म्हटले की आम्ही स्कूलहून येऊजेपर्यंत तर चिकन बनवून ठेव, तर त्याच्यामुळं ह्याने आता चिकन आणून देऊन गेले. तर मी आता लगेच करणार नाही, 3-4 वाजता करते चिकन. आता पूजा तीन सगळं करून थोडं एक व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे मला, तर ती एडिटिंग करते. म्हणजे व्हिडिओला खूपच लेट होत आहे. व्हिडिओ मी अपलोड करेन म्हणलं तर मला टाईम भेटत नाही. आता बघा टाईम 11 वाजले आहेत, तर मग आत्ता जस्ट मी फ्रेश झाले. तर मग आता मला पूजा करायला म्हणलं तर अजून 1.5 घंटा तर लागेल. आज पूजा करायची आणि उद्याच्यालाही पूजा करायची. उद्या कारण की उद्या गुरुपूनम आहे. खूपच एक्सायटेड आहे मी, कारण की गुरुपूनम दिवशी मला स्वामीची पूजा तील. मी असं विचार करायला लागले की मी कशी पूजा करीन, काय करीन स्वामींसाठी, हे विचार करायला लागले. काहीतरी नवीन. हर वेळेस तर मी स्वामीची पूजा एकदम चांगलीच करते, पण उद्याच्याला काय नवीन करावं हे विचार करायला लागले. तर मग आज तर पूजा घरच्या देवाची एकदम चांगली करायची पूजा. आणि उद्याच्याला उद्या बी घरच्या देवाची पूजा करायची आणि स्पेशल स्वामीची पूजा करायची मला उद्याच्याला. तर स्वामीसाठी मी काय स्पेशल करीन, माझे स्वामीपाशी बी दिवाबत्ती लावायचं आहे. हमेशा मला बोलायचं काही राहिलं असतं, काय एडिटिंग करायचं राहिलं आणि मी जेवायचं राहिलं तरी मी स्वामीपाशी बसूनच सगळे माझे कामं होतात. जेवण फक्त व्हेज, नॉनव्हेज नाही. नॉनव्हेज जेवायचं राहिलं की तिकडे TV समोर बसून जेवण चालतंय आमचं. आणि इथं स्वामीपाशी ना सगळं उठता बसता, सब्जी कापायचं, बसायचं, कुणाला बोलायचं आणि जी मेन कामं आहेत ना ती सगळं मी स्वामीपाशी बसूनच करते, स्वामीला बघत. आणि बाकीचं फोनमध्ये स्वामीबद्दल जी माहिती आहे ते बघत. तर तुम्ही हे व्हिडिओ कंटिन्यू करा. हो का, सोनी आली बघा इकडं. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि मी आज ना व्हिडिओ मराठीमध्ये करत आहे. आणि एकादशी जी आषाढी एकादशी झाली ना ते बी मराठीमध्ये केले. आणि आजचं बी सेकंड मराठीमध्येच व्हिडिओ आहे. तर तुम्हाला माझी मराठी कशी वाटली आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की मी मराठीमध्येच बनवू व्हिडिओ का हिंदीमध्ये बनवू ते सांगा. मराठीमध्ये म्हणलं तर मी किती बडबड करू शकते, किती बी बोलू शकते मी, पण हिंदीमध्ये ना जरा विचार करू बोलावं लागते, कारण की मला परफेक्ट हिंदी येत नाही त्याच्यामुळं. तर मग मराठीत जेवढं म्हणाल तेवढं मी हर एक चीज बोलू शकते. आणि उद्या म्हणजे उद्याच्याला जर मी लाईव्ह जर स्टार्ट केले तर लाईव्हमध्ये बी मला आता कुणी प्रश्न विचारलाले, काही विचारलेलं तर मी मराठीमधून क्लिअर गोष्ट बोलू शकते पटपट. हिंदीमध्ये जरा प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळं ना मी आजूपत्र माझे 3K हुल आहेत, तरी बी मी आजूपत्र मी कन्फ्यूज हाव की मी हिंदीमध्ये बनवू व्हिडिओ का मराठीमध्ये बनवू, हे सांगा मला कमेंट्समध्ये. आणि माझे मराठी व्हिडिओ कसे वाटतात ते बी सांगा. आणि अजून काय, चला तर मग अजून कंटिन्यू व्हिडिओ करा, व्हिडिओला स्किप करू नका. तर पहिलं पूजा करून घेते, पूजा करून जोगा मागते. बाकीचं वरी थोडंफार काम आहे, ते काम करून ना दुपारचं मला लंच बनवायचं जो आहे. लेकरांना केले सकाळी चपाती आणि भाजी झालं, पण आता मला लंच बनवायचे. आणि देवासाठी तर काही नाही, गुड ठेवणार. आणि उद्याच्याला गुरुपूर्णिमा आहे ना, तर उद्या एक्सायटेड स्वामीची पूजासाठी आणि स्पेशल स्वामीसाठी ताट बी करणार मी जेवायला. आज सोनूला सुट्टी आहे, त्याच्यामुळे तिनं घरामध्येच आहे, तर थोडीफार मला हेल्प मिळणार तिची. चला तर मग कंटिन्यू करते. आणि तुम्ही पूजाचं व्हिडिओ आज नाही घालणार, उद्याचं तर स्वामीचंच येईल, गुरुपूर्णिमा आहे. अजून कोणतं तर अजून म्हणजे घडी पूजाचं तर घालू शकत नाही मला. म्हणजे दुसरे दाखवायलाही भरपूर काही व्हिडिओ आहेत, पण मी पूजाचं अजून नंतर कुण्या तर सणाला दाखवेन व्हिडिओ, आज काही नाही दाखवणार. चला तर मग आज खूपच उशीर झाले पूजा करून घेते. जल्दी फोन हातामध्ये राहिलं तर पूजा होत नाही पटकन. त्याच्यामुळं ना फोनला जरा रेस्ट देते आणि चार्जिंग लावते, पूजा करजे पतर. आणि पूजा झालं का नंतर तुम्हाला थोडी क्लिप घरातली दाखवते मी तुम्हाला. तर चला मग कंटिन्यू करा. जस्ट मी आता करत आहे चिकन, आणि ती बी छोटी मेथी घालून. हे आहे छोटी मेथी,
छोटी मेथी घालून चिकन करणार आहे. आणि पूजा झाली, पूजा करून 1.5 घंटा झालं. तर आता वाजले आहेत 1 वाजला आहे आता. तर मला आता भाजी चिकन करायचे पत्र 1:30 वाजतील. पूजा करून झालं, 1-1.5 घंटे झाले पूजा करून. तर मग मी आता करते. आणि सोनूचे पप्पा बी येतात 2 वाजता जेवायला. सोनूलाही भूक लागली आहे. आणि जे कोणी नॉनव्हेज खात नाहीत ना, तर तेला बघायला जरा अलग वाटेल. तर मी एवढंच क्लिप नॉनव्हेजची स्किप करा आणि पुढचे व्हिडिओ बघा. आणि मी तर जास्त नॉनव्हेजची व्हिडिओ टाकत नाही, फक्त महिन्यातून 2 नाही तर 3 रेसिपी टाकते. आणि जास्त काय टाकत नाही, कारण की नॉनव्हेज न खाणारे बी भरपूर लोक आहेत बघणारे. त्याच्यामुळे मी जास्त नॉनव्हेज टाकत नाही. आता झालं 15 दिवस नॉनव्हेज खायचं. 15 दिवस कुठं, एक 8 दिवस खाणार. मग 8 दिवस झालं ना, आमुष्याच्या पुढी मला किचनची पुरा साफसफाई करायची आहे. कारण की श्रावण महिना लागणार आहे. त्याच्यामुळं श्रावण महिन्याची मला साफसफाई करायची, पुरा किचन क्लीन करायचे, सगळे भांडे येतील सगळं धुवायचे, जाळ्या काढायच्या. तसं तर साफच आहे घर पुरा, सगळे डेस्कमध्ये राहतात भांडे येतील, त्याच्यामुळे साफच आहे. तरी पण एक बार मला पुसूनच घ्यायचे पुरा किचन. तर मग एक 8 दिवस खाणार नॉनव्हेज. म्हणजे 8 दिवस म्हटलं तर कंटिन्यू नाही, अजून एक वेळेस खाणार, झालं बस. आणि बोनल राहते इकडं, बोनलच्या दिवशी 1 दिवस खाणार. नंतर तर श्रावण महिना स्टार्ट होणार. तर मग नंतर त्याला 1 महिना नाही, पुरा श्रावण महिन्यापासून तर गणपती उजेपर्यंत नॉनव्हेज बंद आमचं. तर मी कसं मराठी बोललेलं ते बी सांगा. आणि तुम्हाला कोणची मराठीमध्ये व्हिडिओ पसंत आहेत या हिंदीमध्ये, तुम्ही एक बार कमेंट्स करून सांगा की तुम्हाला मराठीमध्ये व्हिडिओ पसंत आहे या हिंदीमध्ये, म्हणजे मला बनवायचे कळेल. बाकीचं आता व्हिडिओमध्ये बोलणार तर मी एकटीच, कारण की लेकरं कॅमेऱ्यासमोर येऊ शकत नाहीत. मीच कवा त्यांना जबरदस्ती मी कॅमेऱ्यासमोर घेते, तर लेकरं येत नाहीत. आता मीच रेसिपीचं डेली रुटीनचे व्हिडिओ घालणार. आणि आता तर सणवार भरपूर आहेत, मग त्याच्यामुळे ना आता छान छान व्हिडिओ येतील. आम्ही आता रेडी झालो मंडीला जाण्यासाठी. मंडीला थोडंफार सामान आणायचे. सोनूचे पप्पा आल्या, जेवण करून आराम करला आहे. तुझ्यापत्र आम्ही गाडी घेऊन जाणार आणि थोडंफार सामान आणायचे, ती सामान घेऊन येणार. मग आम्ही तुझ्यापत्र त्यांची झोप होऊन जाईल, नंतर आले की त्यांनी जातील. मला बी पाणी दे सोनी. ओ चाले बघा. ओ चालो आम्ही दोघी. हाँ हाँ जल्दी. सब्जी मंडीच नाही, ते हर एक चीज भेटू शकते इथं. तर चला, तर मग माझ्यासोबत तुम्ही बी मंडी बघा.
डोर पुढे केले बघा. रबर सापना झाले. क्लेचर नको मला क्लेचर नको. नाही लावून घे लावून. नाही. तर मला घ्यायचे होते नाईटी आणि मी इथं घ्यायला आले आणि इथं ड्रेस बी खूप छान होते. तर सोनूसाठी नाही, माझ्यासाठी. सोनू इथं ड्रेस घेत नाही, सोनू घेते कोटीला आणि बेगम बाजारला आणि मी माझ्यासाठी बी जास्त कपडे घेत नाही. तर छान वाटले इथं टॉप. घेतले नाही, फक्त बघितले आणि मला घ्यायची होती नाईटी आणि मी नाईटी घेतले, सिलेक्ट केली नाईटी. आणि ती नाईटी कोणासाठी? माझ्या आजीसाठी, म्हणजे माझ्या पप्पाची मम्मी. त्यांची तब्येत खूपच ठीक नाही, सिरियस आहेत जरा. तर मग मला बघायला जायचं होतं आजीला, त्याच्यामुळं आम्ही 2 नाईट्या घेतले. आणि तिथं तर भरपूर आमच्या आईनं घेतली आहे नाईटी. तरी पण मी माझ्याकडून नाईटी वाट लावून देत आहे. थोडे दिवस यूज करल नाईटी. आणि मला जाणं होतं या नाही ते काय मला माहीत नाही, कारण की लेकरांची स्कूल स्टार्ट आहे. सकाळी लवकर उठून स्वयंपाक करावं लागते, टिफिन करावं लागते 7:30 वाजेपर्यंत. तर घ्यायला घेतले नाईटी, पण माझा भाऊ आणि वहिनी जाणार आहेत, त्यांच्यापाशी मी वाट लावून देते. घे देतो तो. सोनी कलर तर चांगले आहेत ना? कम नाही होता 110. 110. जस्ट आम्ही मार्केटमधून आलो आणि मार्केटमधून येताच की एवढं फुल पाऊस आलं ना, ते सांगूच नका. आणि बरं झालं आम्ही लवकर आलो, नाहीतर आम्ही भिजत आलो असतो. आणि तसं तर आम्ही भिजूनच गेलो. वरी पाऊस फुल आल्यामुळं चिकू आणि मी पटकन वरी आलो आणि कपडे काळजी पत्तर चिकूही भिजून गेला आणि मी बी भिजून गेले. आणि हे बघा मधली रूम, आणि मधली रूम तर पुरा कपड्यानं, वल्ल्या कपड्यानं पुरा भरून गेल्या. आणि आजूबी पाऊस आहे कंप्लीट 2-3 घंटे फुल पाऊस पडलं, नंतर त्याला स्लो झालं पाऊस. आणि जिकडे तिकडं घाईघाईनं आम्ही कपडे काढलो ना, तर चिमटे जिकडे तिकडे पडलते. आणि पावसाच्या पाण्यामुळं ना चिमटे मोरीमध्ये जाऊ शकतात आणि नंतर मोरी भरू शकते. त्याच्यामुळं ना मी पटकन आजू कसं बी अंग वल्लं झालंच, तर बाहेर आले आणि पुरा चिमटे उचलून ठेवले. तर आता मी वरी कपडे काढताना पुरा भिजून गेले कपडे काढताना, आणि कपडे वाळलेले होते सगळे. तर मग एवढं फास्ट पाऊस आलं ना, ते सगळे कपडे वल्ले होऊन गेले. काळजीपत्तर मी बी वल्ली झाले. आणि मग वरचं रूम तर पुरा वल्ल्या कपड्यानं भरूनच गेले. आणि खाली आले, कपडे चेंज केले, थोडा हातपाय धुवले, फ्रेश झाले. आणि बाकीचं मग आता पेत आहे मी गरमागरम चाय. खूप थंडगार वातावरण झालं आणि एकदमच पाऊस ना फुल आलं. तर असं पावसाचं वातावरण तर नव्हतं, पण पाऊस आलं. पावसाचं वातावरण जर असतं तर आम्ही पहिलेच कपडे काढलो असतो, पण पावसासारखं वाटलं नाही. आणि आम्ही मधीच होतो, घरामध्ये होतो, त्याच्यामुळे काही आम्हाला माहीतच झालं नाही. एकदम जसं पाऊस फास्ट येऊ लागला ना, तसं आम्ही पळत गेलो वरी, सोनू आणि मी आणि चिकू. तर सगळेजण कपडे काढत सगळेच जण आम्ही भिजून गेलो. तर मग आम्ही तिघं बी कपडे चेंज करून आता गरमागरम चाय पिणार. लेकरांना चाय नाही देणार मी, दूध आणि फॅन बिस्किट आणि मी डिकाशन. आता कुठं वाटलं की एवढं पाऊस पडलेलं ना, पावसाळा स्टार्ट झाले. नाही तर इतके दिवस तर पाऊसच काहीच नव्हतं पाऊस, पण आता थोडं फार पडलेलं आहे. आज खूपच फास्ट पडलं पाऊस. आणि इतके दिवस ना थोडं पाऊस पडत होतं, तर पावसाळ्यासारखं वाटतच नव्हतं. चिकू हात धुले. तर चला तर मग कंटिन्यू. सोनू खायचे का ग? चला तर मग लेकरांना फॅन बिस्किट आणि दूध देते आणि मी डिकाशन हे ब्लॅक लेमन टी. तर मी चाय प्यायचं सोडले. खूप दिवसानंतर मी काल दुधाची चाय करून पेले होते. दूध फॅन बिस्किट नको,
धो ले लिया। ये चिकू के लिए याच्यामध्ये फॅन बिस्किट आहे, ले ले तीसको चमचा है ना। मेरे फैमिली वीडियो रहते हैं तो मैं फैमिली के मेंबर्स हर एक लोगों को दिखाऊंगी, हर एक चीज़ दिखाऊंगी। तो आपको ये मेरा छोटा सा वीडियो कैसा लगा, अच्छा लगा हो तो लाइक शेयर सब्सक्राइब कीजिए और वीडियो देखने के लिए थैंक यू सो मच।